नमस्कार. ओंकारेश्वरी लहान मोठ्यांना पाया पडणं येतंय शरणात. मी गुरुवारी शीतलताई घोगरे राहणार नरे. मी आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे की मला बरेच जणांचे फोन मेसेज येत आहेत. परत आपल्या गादीला सुद्धा बरीच जण येत आहेत, म्हणतायत की ताई देवाऱ्यामध्ये देव काय ठेवायचे किंवा देवाऱ्यामध्ये काय काय करायचं. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं आहे की देवाऱ्यामध्ये आपल्या मेन म्हणजे पहिली कुलस्वामिनी जी आपली कोण आहे ती ठेवायची. दुसरी गोष्ट गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. तिसरी बाळकृष्ण ठेवायचा. आणि बरीच जण विचारतात की ताई विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली तर चालेल का. हो, विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली तरी चालेल, शंकराची पिंड ठेवली तरीही चालेल. पण मेन करून जे आपले कुलदैवत आहेत ते कुलदैवत आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजेच. का तर आपली कुठली कामं जर अडत असतील, काय करत असेल तर आपल्याला तिकडं गादीला जाता येत नाही. जिथं मेन ठाणं असेल तिथं जाता येत नाही. मग आपण इथं त्यांना आडजोड आलो, इथं बोललं तरी आपली कामं होतात. पण हा एक गोष्ट आहे की वर्षातनं किंवा 6 महिन्यातनं आपण आपल्या कुलस्वामिनीला जाणं हे गरजेचंच आहे. जाऊन साडी चोळी तिथं भरायची, सहकुटुंब सहपरिवार शक्यतो जायचं, दर्शन वगैरे घ्यायचं आणि त्यानंतर मग तिथून आल्याच्या नंतर बघायचं की आपली कुठली कामं होतात नाही होत. ओंकारेश्वरी